जय शिवराय। आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं मूर्तिमंत प्रतीक असणारे माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब, महिलांच्या प्रदेशच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे, युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष ज्यांच्या धडाडती तोफ खरं तर तुम्ही ऐकलीत ते महबूबभाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, पंडितजी कांबळे, कामराजजी निकम, संदीपजी बेडसे, जितेंद्रजी मराठे, रणजितराजे भोसले, डॉक्टर जितेंद्रजी ठाकूर, कल्पनाताई महाले, उमेशजी पाटील, बापूसाहेब चौधरी, शाळीग्राम माळकर, जोसेफजी मलबारी, डॉक्टर विशाल वळवी, संजयजी पाटील, दिलीपजी सोनवणे, सयाजीराव ठाकरे, नरेंद्रजी मराठे, अण्णा सूर्यवंशी, सुनीलजी महाले, भोला शेंगदाणे, बाबासाहेबजी जाधव, वाल्मिकजी मराठे, राजू चौधरी, मंचावर उपस्थित असणारे सगळेच मान्यवर पदाधिकारी, खाली बसलेले पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय। मला पूर्ण कल्पना आहे, राजांना आम्ही तेच म्हणत होतो की बराच उशीर होईल आणि या उशिराची पूर्ण कल्पना आहे, त्यामुळे अगदी मोजक्या शब्दात मी आपलं मनोगत व्यक्त करतो, कारण यानंतर खरं तर तुम्हाला जयंत पाटील साहेबांना ऐकायचंय आणि महत्वाचे खुलासे त्यांच्या भाषणात आहेत, पाहिजेत ना? आवाज खूप बारीक आला असं जयंत पाटील साहेबांचं म्हणणं आहे का? खुलासा व्हायला पाहिजे ना? हा, आता आवाज व्यवस्थित आहे। तर शिवस्वराज्य यात्रा करत असताना नेमकं शिवस्वराज्य यात्रा का, हा एक फार महत्वाचा प्रश्न। आम्ही रॅलीतून येत होतो, येत असताना राजांना आम्ही विचारलं की ही इमारत कोणती, आणि राजवाडे इतिहास संशोधन मंडळात आम्ही उत्सुकतेनं गेलो आणि उत्सुकतेने गेल्यानंतर पुन्हा त्या जाणीवा जाग्या झाल्या। जी जाणीव होती ती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य का निर्माण केलं, का महाराजांना सिंहासनाची हौस होती, महाराजांना राज्याची हौस होती, महाराजांना गडकिल्ल्यांची हौस होती, यातलं काहीही नव्हतं। महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते या मातीतल्या माणसाचा हक्क मारला जात होता, तो हक्क त्याला मिळावा म्हणून जे निर्माण झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं। आणि आज ही शिवस्वराज्य यात्रा घेऊन जेव्हा निघालोय, मगाशी रोहिणीताईंनी सांगितलं, त्याआधी सुनीलजींनी सांगितलं, युवकांच्या रोजगाराचा जो हक्क आहे हा महाराष्ट्रात मारला जातोय। जवळपास 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रातून इतर राज्यात वळवण्यात आली। लाखो तरुणांच्या हातचा रोजगार हा तुमच्या डोळ्यात देखत हिरावून घेण्यात आला। युवकांच्या रोजगाराचा हक्क आज महाराष्ट्रातला युवक मागतो। आमची माता भगिनी, मगाशी ताईंनी सांगितलं, तेलाचं, खोबऱ्याचं तेलाचा भाव किती आला? 100वरून 130। सगळ्यांना तेलाचे भाव पाठआहेत म्हणजे इतकं चांगलं हे जे काय झालंय, आमच्या माता भगिनी इतक्या खुश होतील ताई की सगळ्या पुरुषांना तेलाचे भाव माहिती आहेत, खाद्य तेलाचे भाव पुरुषांना माहिती आहे, किती चांगली गोष्ट आहे। पण 100चं 130 झालं, खोबरं 150वरून किती गेलं? आता मागा करंज्या दिवाळीला करंज्या मागितल्यानंतर आमची भगिनी नक्कीच तुम्हाला सांगेल, तेल 100चं 130 झालं, खोबरं 150चं 200-250 झालं, आता करंज्या कशा करायच्या 1500 तर कवाच संपले, हे आपल्या भगिनीच तुम्हाला सांगणार आहेत। कारण हीच भगिनी या योजनांचं जेव्हा सगळं एक जाळं तयार केलं जातं, हे योजनांचं जाळं तयार करत असताना एकामागून एक योजना येतात। या योजनांच्या जाहिरातीवरचा खर्च जर बघितला तर 270 कोटी रुपये। आजकाल तुम्ही कुठलाही पेपर उघडला, पत्रकार बांधवांना नक्कीच याची सवय, कुठलाही पेपर उघडला का पान भर जाहिराती दिसतात। ही पान भर जाहिरात येते कुठून सरकारची, तर हे 270 कोटी रुपये हे केवळ जाहिरातींवर खर्च केले जातात। आणि हे 270 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून कुठून आले? कारण त्या जाहिरातीत ज्यांचे फोटो तुम्ही बघता ना,
त्यातला एकही माणूस स्वतःच्या खिशातून हे पैसे देत नाही, तर चप्पल पासून ते तिरडीवर अंथरणाऱ्या कपड्यापर्यंत जो टॅक्स आपण देतो त्या टॅक्सच्या पैशातून हे सरकार जाहिरात देतं आणि त्या जाहिरातीवर फोटो मात्र यांचे असतात. ही तुमच्या पैशाची अवस्था चालली आहे. आणि म्हणून जेव्हा 1500 रुपये दिले जाते, एक योजना जाहीर केली जाते, त्या योजनेनंतर पण सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी सरकारने आणखी एक नवीन योजना आणली, योजना दूत. या योजना दूत योजनेमध्ये 10,000 रुपये स्टायपेंड देऊन 6 महिन्यासाठी युवकांची भरती केली जाणार, फक्त 6 महिन्यासाठी. आणि याच्यावर निधी किती? 300 कोटी रुपये. म्हणजे ज्या योजना तुमच्यासाठी, त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवायला तुमच्याच खिशातून पैसे काढून तुम्हाला सांगणार, बघा आम्ही रोजगार दिला. योजनेचं नाव योजना दूत, खर्च आहे 300 कोटी रुपये. आता सरकारने युवकांच्या रोजगारासाठी एक योजना जाहीर केली. पेपरमध्ये तुम्ही जाहिराती बघितल्या. जर्मनीमध्ये नोकरीची संधी आहे की नाही राजे? काय संधी होती जर्मनीमध्ये नोकरीची? जर्मनीमध्ये नोकरीची संधी ही होती की जर्मनीमध्ये ड्रायव्हिंगच्या जॉबसाठी जर्मन शिकवणं वगैरे सगळं धादांत खोट आहे. ड्रायव्हिंगच्या जॉबसाठी जर्मनीमध्ये आपल्या पोरांना पाठवायचं आणि सरकार इकडे ढोल वाजवतंय की आम्ही युवकांसाठी रोजगार तयार केला. आणि म्हणून निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा या योजना येतात तर बरेच इथं ज्येष्ठ मंडळी पण बसली आहेत. जर सणासाठी पोरानं घर विकलं, बघा सण साजरा करायचा म्हणून पोरांनी घर विकायचं ठरवलं, तर अशा पोराच्या नावावर तुम्ही घर कराल का? नक्की बघा, छातीवर हात ठेवून सांगा, पोरावर प्रेम असन. जर सणासुदीसाठी कार्यक्रमासाठी पोरांनी घर विकायचं ठेवलं तर अशा पोराच्या नावावर घर कराल का? मग आताच्या सरकारची परिस्थिती ही बघा. महाराष्ट्राच्या तिजोरीची होळी करून सत्तेची दिवाळी करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर हे महायुतीचं सरकार करतंय. आजची आकडेवारी आहे, कंत्राटदारांची 36,000 कोटी रुपयांची बिलं बाकी आहेत. 36,000 कोटी रुपयाची. ज्या जाहिराती दिसतात ना कामं झाली, याचे पैसेच दिलेले नाहीत. पीडब्ल्यूडीची 24,000 कोटी, ग्रामविकासची 6,500 कोटी, जलजीवनची 1900 कोटी, मुख्यमंत्री ग्राम सडकची 1850 कोटी, महापालिका नगरपालिकांमधली 950 कोटी. सगळ्या कंत्राटदारांची बिलच दिली जात नाहीयेत, कारण सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. जो कोणी सांगतो, जो कोणी येतो आणि म्हणतो की महाविकास आघाडीचा विरोध आहे, आमचा कुठल्याच योजनेला विरोध नाही, सरकारला आमचं थेट सांगणं आहे, एकदा श्वेतपत्रिका काढा. अहो सगळ्या श्रीमंत असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची तिजोरी तुम्ही रिकामी केली, MMRDवर तुम्ही कर्ज टाकलं. आज महाराष्ट्राच्या तिजोरीची अशी परिस्थिती आहे. म्हणजे खिशात नाही आनान बाजीराव म्हणा अशी परिस्थिती सरकारची झाली आहे. आणि त्यामुळे अशा लोकांच्या हाती परत जर सत्ता दिली तर राज्याची काय अवस्था येईल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून हा स्वतःच्या उज्ज्वल भविष्याचा हक्क आज महाराष्ट्र मागतोय. आणि या सरकारला कळून चुकलंय, जेवढे सर्वे आले त्या सर्वेत कळून चुकलंय की आता सत्ता हातातून जाणार आणि मग वेगवेगळी विधानं, मगाशी महबूब भाई म्हणाले त्या पद्धतीने वेगवेगळी विधानं सुरू झाली. कुठेतरी सामाजिक वातावरण बिघडवायचं, कुठेतरी धार्मिक वातावरण बिघडवायचं. आणि त्यातून हे सामाजिक वातावरण, धार्मिक वातावरण बिघडवलं का त्याला त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्या चुलीत जाळ घालायचा आणि त्या तव्यावर आपली राजनीतीची रोटी सेकून घ्यायची. ही परिस्थिती, ही मानसिकता आज निर्माण झाली. पण यावेळी भावांनो स्वतःला प्रश्न विचारा. एक हिंदू मित्र होता, एक मुसलमान मित्र होता. दोघं रस्त्याने निघाले होते. एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होती. हिंदू मित्र कुठं जाईल? मंदिरात. मुस्लिम मित्र कुठं जाईल? मस्जिदमध्ये. दोघांचं काय चुकलं? हा?
आता दुसऱ्या दिवशी परत दोघं एकत्र निघाले. दुपारची वेळ होती, कडकडून भूक लागली होती. हिंदू आणि मुसलमान मित्र रस्त्याने जात होते. एका बाजूला मंदिर होतं, एका बाजूला मस्जिद होती. पोटात कावळे कोकलत होते. समोर जेवणाचं हॉटेल होतं. दोघं आधी कुठं जातील? भावांनो, जेव्हा राजकारणासाठी धार्मिक भावना भडकवल्या जातात तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा, पोटातल्या आगीला जात ठाऊक नसते, धर्म माहीत नसतो. त्यामुळं पाठीवर जी जात असते ती पोटाला चिकटवू नका आणि त्यामुळे वातावरण बिघडू देऊ नका. एवढीच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. कारण जर वातावरण बिघडलं तर फावणार कुणाचं आहे ते बघा. आणि जर हे वातावरण बिघडवलं तर ज्यांना याचा फायदा घ्यायचा आहे त्या सांप्रदायिक शक्तींच्या हाती, मग ती कुठल्याही बाजूची असेल, कुठल्याही कट्टरतेला जर आपण थारा दिला नाही तर विकासाचं स्वप्न हे समोर येईल. आणि तुम्हाला धुळ्यात तर याची फार महत्वाची गरज आहे. कारण जयंत पाटील साहेब धुळेकरांचा रेकॉर्ड आहे. म्हणजे मागे लोकसभेला मी आलो होतो, लोकसभेला इंदिरा चौकात सभा झाली, तिथल्या रस्त्याचा तर इतिहास आहे. वर्ल्ड फेमस रस्ता आहे. कॉन्क्रीटचा रस्ता झाला, त्याची बिलं निघाली. ज्या भारतीय जनता पक्षाने सांगितलं होतं ना खाऊंगा ना खाने दूंगा, कॉन्क्रीटचा रस्ता झाला, त्याची बिलं निघाली. नंतर त्याला भेगा गेल्या आणि नंतर त्याच्यावर डांबरीकरण झालं, त्याची बी बिलं निघाली. खरं का खोटं? न खाऊंगा न खाने दूंगा म्हणणाऱ्या लोकांच्या ठेकेदारांनी जर ही व्यवस्था केली असेल तर मग कॉन्क्रीटच्या रस्त्याला भेगा पडतात, त्याची बिलं निघतात. त्याच्यावर डांबरीकरण होतं, त्याची बिलं निघतात. आता रस्ता ठीक आहे का? रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हे कळत नाही. आणि आतापर्यंत आपण ऐकलं होतं, परवा पुण्यातली बातमी तुम्ही बघितली असेल, आतापर्यंत तुम्ही ऐकलं होतं खड्ड्यात चाक जात होतं. त्या दिवशी खड्ड्यात अख्खा ट्रक गेलेला बघितला. आणि ही परिस्थिती का निर्माण होते? कारण अधिकाऱ्यांवर वचक राहिला नाही, प्रशासनावर वचक राहिला नाही. आणि हा अधिकाऱ्यांवरचा वचक, प्रशासनावरचा वचक जर बसवायचा असेल तर कपडे विकले जातात, चप्पल विकली जाते, वह्या पुस्तकं विकली जातात, पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकले जातात. हे दुर्दैवी राजकारण महाराष्ट्रानं पाहिलं. आणि ही जर परिस्थिती सुधारायची असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना साथ देण्यावाचून गत्यंतर नाही. ती साथ आपण येत्या निवडणुकीत नक्की द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.